भाजपचे आमदार प्रवीण दरेकर आपल्यासोबत आहेत। सर, सगळ्यात महत्त्वाचं पहिला की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले इंधन वाचवा आणि त्याच्यानंतर सर्वच मंत्री महोदय ताफा कमी करताना पाहायला मिळतात। त्यात तुम्ही नवीन ईव्ही गाडी घेतलेली आहे, काय सांगायचं याच्यातून? नाही, जेव्हा या देशाचे पंतप्रधान देशहितासाठी एखादा निर्णय जाहीर करतात त्यावेळेला सर्वप्रथम आम्ही त्यांचे सहकारी किंवा त्यांचे फॉलोअर्सात त्यांनी पहिलं अंमलात आणलं पाहिजे। आणि म्हणून ज्या दिवशी त्यांनी घोषणा केली त्याच दिवशी मी ईव्ही कार्ड, जे ट्रायल गाडी असते ती मागवली होती आणि त्या दिवशी मी बुकिंग केलं होतं। ते आज त्या ठिकाणी गाडीची डिलिव्हरी झाली आणि आता परमनंट मी ईव्ही कारमधनं त्या ठिकाणी प्रवास करण्याचा प्रयत्न करणार आहे। खरं तर त्याच ट्रायल गाडीवरून चर्चा सुद्धा झाली होती, कारण की तुमचा फोटो त्याच गाडीसोबत आला आणि मंत्री नितेश राणे यांच्याकडे सुद्धा त्याच नंबरची गाडी दिसल्याने एक आरोप प्रत्यारोपचं आणि टीकेचं वातावरण सुरू झालं होतं। नाही, तुम्ही लोक अर्धवट माहिती घेता म्हणून अशा प्रकारे आम्ही नव्हते तुम्ही किंवा जे मीडियात ज्यांनी दाखवलं ते, कारण ट्रायल गाडी जी असते ती ज्यांना ती गाडी बघायची असते, ट्रायल करायची असते, त्याच्यासाठी ती पाठवत असतात। आणि ती गाडी मी ट्रायलला मागवली, मी बघितली, त्यानंतर नितेश राणेंनी ट्रायलला मागवली। पण तुम्ही ती परमनंट आहे का ट्रायल आहे का हे बघायच्या अगोदर तुम्ही, म्हणजे ज्यांनी दाखवलं त्यांनी, सकाळी माझ्याकडे होती, दुपारी नितेश राणेकडे होती, आता माझ्याकडे गाडी आहे ती दुसऱ्याकडे दिसणार नाही, कारण ही परमनंट नंबरची गाडी आहे। मला वाटतं माध्यमंसुद्धा कधी कधी आपण नाही घाई करतात आणि त्यातनं संभ्रम निर्माण होतात आणि मग अशा प्रकारचे निराधार आरोप होत असतात। खरं तर उन्हाचा पारा जो आहे तो दिवसेंदिवस चढतच आहे आणि त्यातच जे ते पाण्याचे मुद्दे समोर येताना पाहायला मिळतात। त्यात आज संजय राऊतांनी टीका करताना किंवा आरोप करताना म्हटलंय, मोदीजी म्हणतात ते की जास्तीत जास्त पाणी प्या, पण महाराष्ट्रात अवघं 20% आणि मुंबईत तर अवघं 17%च पाणी उरलेलं आहे। मग कसं पाणी आणि कसं हे जीवन जगायचं? नाही, पाण्याचा प्रश्न गंभीर आहे, याविषयी दुमत नाही, कारण उष्णता पण एवढी टोकाला पोचलेली आहे की आता लोक काहिली उठलेली आहे आणि त्याचबरोबर उष्णतेमुळे पाणी आटते आणि त्याच्यामुळे हा प्रश्न नक्कीच गंभीर आहे। परंतु मग अशा प्रकारचा प्रश्न निर्माण झाल्यावर आम्ही सगळ्यांनी पक्षीय मतभेद विसरून त्या प्रश्नाला काय उत्तर आहे हे काढलं पाहिजे। प्रत्येक संकटात, प्रत्येक अडचणीच्या काळात राजकारणच केलं पाहिजे, ही जी विकृती संजय राऊत आणि त्यांच्या लोकांना लागली ती वाईट आहे। मला वाटतं देश संकटात असताना, आणीबाणी एखाद्या प्रकारची लागली असताना, त्या ठिकाणी अडचण निर्माण झाली असताना, मला वाटतं निवडणुकीच्या वेळेला आपण उणीधुणी काढू ना। अशा वेळेला आपण सत्ताधारी असू, विरोधक असू, एकत्रितपणे त्या संकटाला सामोरं गेलं पाहिजे। दुर्दैवानं ज्यांच्या नसानसात 24 तास राजकारण भरलंय ते असंच वागणार, असंच बोलणार। इंधन टंचाईहून विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा सूर उंचावलेला आहे। ते म्हणतात आहेत की आता काही लॉकडाऊनच लागण्याची परिस्थिती वाटते, कारण की इंधन एवढं महाग हे सरकार करते। नाही, मला वाटतं पुन्हा तोच प्रश्न, तेच उत्तर। जेव्हा जगभरात त्या ठिकाणी टंचाई होती, जगभरात महागाई होती, संपूर्ण जगातल्या देशांच्या अर्थव्यवस्था कोलमडच आल्या होत्या, खिळखिळ्या झाल्या होत्या, त्यावेळेला आपल्या देशाची अर्थव्यवस्था संतुलित ठेवण्याचं काम माननीय मोदी साहेबांनी त्या ठिकाणी केलं। आणि एक आहे की 12 वर्ष मोदी साहेब पंतप्रधान झाल्यानंतर आजपर्यंत महागाईची झळ कधी या देशवासियांना पोचली नव्हती आणि एकदम हे संकट आल्यानं थोडी महागाई वाढली, निश्चित त्याची झळ पोचते। परंतु इतर देशात जी अराजकता माजली ती आपण जर तुलना कराल तर मला वाटतं आपली महागाई संतुलित ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब करतायत, हे विरोधकांनी समजून घ्यायला पाहिजे। आज आंतरराष्ट्रीय या ठिकाणी टंचाई आहे, महागाई झाली, संकट आलं आहे, अशा वेळेला आपल्या एवढ्या मोठ्या देशाला संतुलित ठेवणं हे एक मोठं आव्हान होतं आणि मोदी साहेब ते लिलया प्रामाणिकपणे पार पाडताना दिसत आहेत। मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा जी आहे ती आंदोलनाची भूमिका मांडलेली आहे। 30 तारखेपासून जरांगे जे आहेत ते आंदोलनाला बसतील। खरं तर ते म्हणतात की माझा जीव जाऊ शकतो उष्माघाताने, पण मी आंदोलन करेन। मला वाटतं जरांगे दादांची आम्हाला आवश्यकता आहे। मराठा समाजाचा एक प्रामाणिक काम करणारा नेता आहे, आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, तो त्यांनी करावा, त्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही। परंतु मला वाटतं
सरकार चर्चेला तयार असताना, सरकार या बाबतीत सकारात्मक असताना त्या ठिकाणी चर्चेतनं मार्ग काढला पाहिजे असं आमचं मत आहे. आणि असा त्यांना आम्हाला नम्रपणे सूचित किंवा विनंती करावीशी वाटते. ठाणे खरं तर विधान परिषदेच्या चर्चा जोरदार मागच्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत. तुम्ही सुद्धा विधान परिषदेतलेच आमदार आहात. ठाणे विधान परिषदेची जागा नेमकी चर्चेला आहे, कारण की बहुजन विकास आघाडीचे काही नेते भाजपच्या संपर्कात आहेत, तर काही नेते शिंदेच्या शिवसेनेच्या संपर्कात आहेत. क्षितिज ठाकूरांना उमेदवारी देण्यासाठी शिंदेची शिवसेना आग्रही आहे, तर या बाजूने राजल पाटील यांच्यासाठी भाजप पुढाकार घ्यायला पाहायला मिळते. कसं हे सूत्र बसवलं? नाही, एक लक्षात ठेवा, जेव्हा निवडणुका असतात, तिकीट वाटप असतं, तेव्हा चर्चा अनेक होत असतात, माध्यमात होत असतात, आपापल्या परीनं प्रयत्न होत असतात. पण अंतिमतः मी एक गोष्ट सांगतो की महायुती म्हणूनच आम्ही 17च्या 17 जागा लढू. प्रत्येकाला मला जास्त जागा मिळाव्यात, माझ्या माणसाला जागा मिळावी आग्रह असतो. तथापि देवेंद्रजी शिंदेसाहेब आणि सुनेत्राताईंच्या सोबत समन्वय साधून 17ही ठिकाणी एकमताने आमचे 17 उमेदवार महायुतीचे होतील आणि त्यामध्ये पालघरचा पण असेल. या 17पैकी जर ढोबळमानाने अंदाज वर्तवला तर 14 जागेंवर भाजपचं वर्चस्व दिसते. पण या वर्चस्वात मित्र पक्षांसोबत वाटाघाटी करावी लागणार आहे. यासाठी भाजप काय नेमकी रणनीती किंवा कशी तयारी करते? नाही, भाजप पालकत्वाच्या भूमिकेतनं सरकारमध्ये आहे. कारण या राज्याचे प्रमुख माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आणि 2 पक्ष सोबत आहोत. आणि जेव्हा पालक असतो त्यावेळेला त्याला त्या ठिकाणी बॅलन्स भूमिका घ्यावी लागते. आणि त्याच्यामुळं कोणाच्या किती जागा आहेत त्यापेक्षा महायुती आमची अभेद्य कशी राहील यासाठी कोणी 2 पावलं मागे घ्यायची, कोणी 2 पावलं पुढं घ्यायची, अशा पद्धतीनं त्या ठिकाणी काम होत असतं. आणि मला वाटतं त्याच पद्धतीनं भारतीय जनता पार्टी दोन्ही पक्षाला सोबत घेऊन समन्वयातनं मार्ग काढेल असा माझा विश्वास आहे. शेवटचा प्रश्न आहे. काल सुधार समितीच्या बैठकीवरून खूप जोरदार चर्चा झाली आणि विशेष म्हणजे की मिलिंद नार्वेकर यांनी म्हटलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत या संदर्भात चर्चा झाली होती आणि त्याच्यानंतर भाजपच्या लोकप्रतिनिधींकडून प्रस्ताव मागवला आणि त्याच्यानंतर सुधार समितीतले सगळे प्रस्ताव मागे घेण्यात आले. हा शिंदेच्या शिवसेनेला शह देण्याचा प्रयत्न होता का? एक. आणि दुसरं की आदित्य ठाकरे ज्या क्लबवर अध्यक्षपदाचे आहेत किंवा त्या क्लबशी रिलेटेड आहेत तो सुद्धा प्रस्ताव यात होता. 7 हिल्सचा मुद्दा होता आणि ब्लड बँकचा सुद्धा मुद्दा होता. मला वाटतं आपण प्रत्येक गोष्टीकडे शह काटशह म्हणून बघण्याची आवश्यकता नाही. आमचे चांगले नगरसेवक असताना, महापौर बसत असताना सुद्धा मागच्या वेळेला पहारेकराची भूमिका घेऊन मुंबईच्या कारभारावर लक्ष ठेवण्याचं काम भाजपने केलं. आणि देवेंद्रजींचं त्या ठिकाणी भ्रष्टाचार विरहित काम व्हावं हा त्यांचं सातत्यानं आग्रह आहे. आणि म्हणून मग कुणी दिलंय म्हणून नाही, तर या महापालिकेत कुठलाही त्या ठिकाणी जनहिताच्या विरोधातला प्रस्ताव आला तर त्या ठिकाणी तो होणार नाही. जनतेला जे हवं आहे तेच होणार. आणि म्हणून हे प्रस्ताव त्या ठिकाणी जनतेच्या हिताचे नाहीत किंवा इतकी घाई करण्याची आवश्यकता नाही. म्हणून त्यांनी त्या ठिकाणी ते प्रस्ताव त्या ठिकाणी माघारी बोलावले. आमदार प्रवीण दरेकर, व्हिडिओ हेमंत कदमसह मी अजय माने, एबीपी माझा मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.